भरवा तो माधव भरवा तो माधव भरवा
अवसान अवसान
आपुल्या ऐशे लावी मना पिशे गोविंदाचे एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसाने तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी आत्मनिवेदन भरीत रोडगा निवृत्तीला हलवले आत्मनिवेदन भरीत रोडगा रे आत्मनिवेदन भरीत रोडगा निवृत्तीला हे आत्मनिवेदन भरीत रोडगा रे एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंतावारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर पुंचावारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंतावारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर पुंचावारी शिवारी माझ्या मल्हारीची वार हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वार मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वार हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कर जोडी तो कते काळी कर जोडी तो कते काळी आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे रती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चालू असलेला हा त्रयोदिनी कीर्तन सोहळा ज्ञानश्री वारकरी शिक्षण संस्था जी आपल्या गावामध्ये निर्माण झाली आणि त्याचं हे आपण फळ बघतोय. रोप लावलं होतं छोटंसं. सहज काल्याच्या कीर्तनात मी म्हटलं गावात की बाबा अशी काहीतरी संस्था व्हावी आपल्या गावात. आज आपल्या गणेश महाराष्ट्र भूषण आहे बरं का. हां, मृदंगरत्न तालमणी गणेश महाराज जगताप
कोण ओळखत नाही असं नाही. आणि त्याचं वैभव बघायला गेलं तर ही वैभव आहे बघा. महाराष्ट्रातील परिसरातील तालुक्यातील अनेक जिल्ह्यातील अनेक कलाकार दिग्गज गुणीजन मंडळी तिथं त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. चांगलं झालं काल्याच्या कीर्तनात सहज म्हणलं वारकरी शिक्षण संस्था व्हावी. आणि महाराज कीर्तन झाल्यानंतर चव्हाण सरांनी मला गाडीवर बसवलं आणि इथं आणलं. म्हणली ही संस्थेला जागा चांगली आहे का? म्हणलं चांगली आहे. आणि त्यांनी जागा दिली मोकळ्या मनाने. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याकरता सगळ्यांनी टाळ्या वाजवा चव्हाण सरांनी. अन्नदान देणारे आहेतच आणि अन्नदान अशा ठिकाणी केलं पाहिजे, लक्षात ठेवा. कारण ही जी मुलं शिकतायत ना हे माऊलीचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. यांच्या मुखात गाज जातोय म्हणजे प्रत्यक्ष माऊलीच्या मुखात गाज जातोय आपल्या, लक्षात ठेवा. हे अन्नदान वायाला जाणार नाही. म्हणून कुठंतरी अन्नदान कुठंतरी काही पैसे खर्च करण्यापेक्षा अशा संस्थांना अशा जागी आपण खर्च केला पाहिजे. आनंद वाटला, छान वाटला. इवलेशे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि छोटंसं रोपटं लावलंय त्याचा वेल वाढत चाललाय. आणि असंच ग्रामस्थांचं सर्वांचं सहकार्य आपल्या गणेश महाराजांना राहू द्या. आणि ही संस्था मोठी झाली तर आपल्याही गावाचं नाव मोठं होणार आहे. विठ्ठल करता अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे. रती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला देव आपलासा करण्याबद्दल आग्रह करतात. देव आपलासा करा म्हणतात. त्याचं फळ काय तर तेने विन जीवा सुख नोहे, त्याच्याशिवाय सुख नाही. महाराज की आपला देव आपलासा करा म्हणून सांगतात. मला सांगा मनुष्य जीवन जगत असताना दोन गोष्टी माणसाच्या जीवनात असतात. एक आहे सुख आणि दुसरं दुःख आहे, बरोबर आहे. माणसाला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? काय पाहिजे बोलत चला. आता काय मी ओळखी जायलंय तुमच्या. सुख पाहिजे का दुःख पाहिजे? सुख पाहिजे. दुःख कुणालाही नको आहे. आणि आपण सुखाच्या शोधात आहे. पण झालंय काय आपला रस्ता चुकलाय. सुख राहतं एकीकडं आणि आपला शोध चालू आहे दुसरीकडं. सुख आहे परमार्थाच्या दुकानात आणि आपण शोध घेतोय संसाराच्या बाजारात. संसाराचा बाजार कसा आहे? संसार नगरी बाजार भरला भाई. यात सुख नाही त्यात सुख नाही. संसार नगरी बाजार भरला भाई. या संसाराच्या बाजारात आपण सुखाचा शोध घेतोय. मार्ग आपला चुकलेला आहे. मार्ग बदलला पाहिजे, लक्षात ठेवा. काय झालं? आजीबाई कीर्तनातच मागं माती चाळायला लागल्या. मग त्या आजीचं बघून शेजारीन बी म्हणली काय पडलंय म्हणून ती बी माती चाळायला लागली. तिचं बघून शेजारची, तिचं बघून शेजारची, तिचं बघून शेजारची, सगळ्या मावशीबाई कीर्तनात माती चाळायला लागल्या. आणि मी पुढच्या मावशीबाईला विचारलं मावशी काय पडलं? ती म्हणली महाराज मला काहीच माहित नाही, मागणं आलंय पुढं चाललंय म्हणली. मग मागं विचारलं आजी काय पडलंय? अरे बाबा सुई पडली माझी. मी म्हणलं म्हातारी कीर्तनात कशाला ग सुई आणली होती? ती म्हणली बाबा कीर्तनात नाही र घरीच पडली. मी म्हणलं सुई घरी पडली आणि तू कीर्तनात हुडकती? ती म्हणली बाबा घरी अंधार आहे इथं उजेड आहे म्हणून उजेडात हुडकती. काला झाला तरी सापडेल का सुई? तसं संसाराच्या बाजारात मेलो तरी आपल्याला सुख मिळणार नाही. विठ्ठल त्याला परमार्थाच्या दुकानात यावं लागलं.
तुम्ही म्हणाल परमार्थाचं दुकान, परमार्थाचं दुकान. परमार्थाचं दुकान टाकलं कुणी, मिळतं काय, चालवतोय कोण, त्याच्यात वस्तू काय आहेत, त्याची किंमत काय आहे, तर परमार्थाचं दुकान आमच्या संतांनी घातलं बरं का. हो, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान. हे देती आली आसिदान, देती आली आसिदान, देती आली आसिदान, देती आली आसिदान. घातला दुकान, संत उदार उदार. हा देती आली आसिदान, देती आली आसिदान, देती आली आसिदान, देती आली आसिदान. संत उदार उदार, संत उदार उदार. हे घातला दुकान, देती आली आसिदान, देती आली आसिदान. घातला दुकान, देती आली आसिदान, देती आली आसिदान. संतांनी दुकान टाकलं परमार्थाच. हा, संत सजनी मांडली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. बर, माल कोणता आहे दुकानात ऐका, भुक्ती मुक्ती. बर, किंमत काय, फुकाच साठी देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मूल काही, न लगे रुका मूल काही. पण फुकटची किंमत माणसाला कळत नाही. लक्षात ठेवा, परमार्थाचं दुकान ही संस्था म्हणजे परमार्थाचं दुकान आहे. आणि या संस्थेत दिलं जाणारं जे ज्ञान आहे ते ह्या दुकानातला माल आहे. लक्षात ठेवा, आणि हा संतांचा माल आहे. आणि संतांचा माल कधी खराब होत नाही, कधी विटत नाही. मला सांगा, एखादं पिक्चरचं गाणं जर निघालं तर जास्तीत जास्त 2 महिने चाललं, आहे का नाही? सांगा मला, 750 वर्ष झालं रूप पाहता लोचनी अभंग ऐकतोय म्हणतोय, वीट आलाय का हो कधी? कधी येणार नाही, कारण हा संताचा माल आहे. लक्षात ठेवा. विठाला 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 विठाला. परमार्थ हे दुकान आहे. लक्षात ठेवा. कीर्तन हे दुकान आहे. लक्षात ठेवा. इथं आलं पाहिजे, याच्याशिवाय आपल्याला देव मिळणार नाही. कारण कलियुगामध्ये कीर्तनानंच देव मिळतो. हो, असं सुद्धा प्रमाण आहे कलियुगामध्ये. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. नारायण देईल भेटी.
आम्हाला देव नकोय, आम्हाला पाहिजे सुख. आणि सुखाकरता आम्ही रात्रंदिवस पळतोय. तुमच्या देवाला घेऊन आम्ही करू काय? बर, देव जरा बाजूला ठेवू. मी का म्हणतो, मला सांगा सुख म्हणजे काय? सुखाची व्याख्या काय आहे? सुख म्हणजे तरी काय हो? सांगू, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या नाम सुख. अरे का, ही झालं अवघड, ही बी जरा आता बाजूला ठेवू. पण सुख म्हणजे काय खरं सांगू का? अहो, देव म्हणजे सुख आहे. विठ्ठल देवापासून सुखाला बाजूला करता येत नाही. हा, माझी इथं सावली पडली, या सावलीला म्हटलं मी, बाई बरं झालं माझ्याबरोबर आलीस. आता असं कर, कीर्तन सुटल्यावर मी घरी जातो, तू उद्या काल्याचं कीर्तन ऐकून ये. थांबल ना? सावली मला सोडून राहू शकत नाही, तसं देवाला सोडून सुख राहू शकत नाही. देव म्हणजे सुख आहे, लक्षात ठेवा. हा, या असं बी नाही कळायचं. काय झालं, एक जणानं विहीर विकायला काढली. विहीर विकायला काढल्यानंतर आपलं त्याच्या शेजाऱ्यानं विहीर विकत घेतली. विहीर विकत घेतली, सगळं झालं, व्यवहार झाला, दस्त झाला, कागद झाला, सगळं झालं. आणि व्यवहार सगळा पूर्ण झाला. आणि 4 दिवसानं ज्यानं विहीर घेतली होती नवीन, त्याची बायको विहिरीवर पाणी भरायला गेली. तर विहिरीचा पहिला मालक विहिरीवर बसूनच होता. तो म्हणला, ओ बाई, पाणी भरायचं नाही का हो? पाणी भरायचं नाही. अहो, पण तुमच्याकडून आम्ही विहीर विकत घेतली, सर्व पैसे दिलेत, सगळा व्यवहार झालाय, तुम्ही आम्हाला पाणी का भरू देत नाही? पाणी भरायचं नाही. बाई आली रडत, नवऱ्याला सांगितलं, बाबा ती पाणी भरू दे ना पहिला मालक. मग आला, त्यानं विचारलं, काय हो, तुमच्याकडून विहीर विकत घेतली आम्ही. हो घेतली, मग तुम्ही का पाणी भरून देत नाही? तो म्हटला, हो साहेब, तुम्हाला विहीर विकली मी, पाणी नाही विकलं. आली पंचायत, केस गेली कोर्टात. कोर्टात केस गेली आणि दावा चालू झाला. काय हो, तुमचं म्हणणं काय? आम्ही यांच्याकडून विहीर विकत घेतली, पैसे दिले, सगळा व्यवहार झाला, आमच्या नावावर विहीर आहे, पण हा माणूस, हा पहिला मालक आम्हाला पाणी भरू देत नाही. झालं तुमचं, तुम्ही बोला. काय हो, तुम्ही यांना पाणी का भरू देत नाही? तो म्हणला, हो साहेब, त्यांना विहीर विकली, त्यातलं पाणी नाही विकलं, पाणी माझं आहे. हा, पाणी नाही देणार. पण साहेब जरा हुशार होत. हा, हुशार म्हणजे आगाऊच होतं, अधिक महिन्यातला असेल. साहेब त्याला म्हटलं, हे बघ बाबा, ठीक आहे, विहीर कुणाची? म्हणला माझी. विहीर त्याची. पाणी? पाणी म्हणला माझं. नक्की सांग, अजून सांग, विहीर कुणाची? विहीर त्याचीच. पाणी? पाणी माझं. अजून नीट सांग. 1000 वेळा सांगतो, लिहून देतो, विहीर त्याचीच आहे, पाणी फक्त माझं आहे. मग साहेब म्हटले, विहीर त्याची आणि पाणी तुझं, तर मग तुझं पाणी त्याच्या विहिरीत का ठेवले? काढून घे लवकर, नाहीतर तासाला 500 रुपये भाडं द्यावं लागल. तो पाया पडला. साहेब, विहिरीपासून पाण्याला वेगळं करू शकत नाही. जसं विहिरीपासून पाण्याला वेगळं करू शकत नाही, तसं देवापासून सुखाला वेगळं करू शकत नाही. देव म्हणजे सुख आहे. विठ्ठल देव म्हणजे सुख. देव म्हणजे सुख. बर, तुम्ही आम्ही कोण आहे? बोलत चला, तुम्ही आम्ही कोण आहे? हा, माणसं? नक्की? अहो, तुम्ही आम्ही कोण आहे? माझ्या तुकोबारायांनी एका अभंगात सांगितलं. हो,
देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही हे देवाची बरे तुका म्हणे तुम्ही खरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे आज फक्त यांचा आनंद घ्यायचा बरं का. कीर्तन काय रोज आपलं ऐकतोयच की आपण, पण खरं सगळ्यांकरता टाळ्या होऊ द्या या गुणीजनांकरता. विठाला 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 देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही आम्ही कोण? तुम्ही आम्ही देव आहे. हो, जीव देवाचा अंश आहे. म्हणजे गीतेत सुद्धा भगवान परमात्म्यानं सांगितले ममेव अंशो जीव लोके जीवभूत सनातना. जीव हा माझा अंश आहे. मग देवाचा अंश म्हणल्यानंतर तुम्ही आम्ही कोण? बोलत चला. सफरचंद सुरीनं कापलं, नीट ऐका, आणि त्याची फोड बाजूला नेऊन ठेवली. आता सांगा त्या फोडीला काय म्हणते हो? पेरू का डाळिंब? काय म्हणतेल काय? सफरचंद. सफरचंदाचा अंश आहे म्हणून काय आहे? सफरचंद. तसं तुम्ही आम्ही देवाचा अंश आहे. मग तुम्ही आम्ही कोण? देव. मग देव म्हणजे काय? सुख. पाय विठोबाचे आलिया संसारा एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. तुम्ही आम्ही देव आहे. आणि लक्षात ठेवा, देव म्हणजे सुख आहे. सुख आपल्या जवळच आहे आणि आपला रस्ता चुकलेला आहे. विठ्ठल आता रस्ता का चुकला? आणि जीव देवापासून बाजूला गेला. म्हणून ऐका, सफरचंद आहे, ते सुरीनं कापलं. सफरचंदानं कुणाची संगत केली? सुरीची. आणि म्हणून त्याला वेगळं व्हावं लागलं. बाजूला जाऊन पडलं आणि दाताखाली गावलं. सफरचंदानं काय केलं? संगत कुणाची केली? सुरीची संगत केली, म्हणून दाताखाली सापडलं. तसं लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही देवच आहे, पण आपण माया रूपी सुरीची संगत केली. आणि मायेनं आपण देवापासून वेगळं झालो. आपल्याला ह्या उपाध्या लागल्या. हो, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, संसार करायचा, आणि बायका मुलं लग्न शाळा प्रपंच ह्याच्यातनं आपण देवापासून बाजूला गेलो. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. विठ्ठल म्हणून लक्षात ठेवा, देवापासून बाजूला गेल्यानंतर महाराज आपण सुद्धा काळाच्या जाबड्यात सापडलो. आपण मायारूपी सुरीची संगत केली आणि देवापासून बाजूला गेला आणि जीव बांधला. आणि जीव बांधल्यामुळं काय झाला? तर तो काळाच्या हातात, काळाच्या तावडीत सापडला. लक्षात ठेवा. म्हणून देवाची संगत कधी सोडायची नाही. लक्षात ठेवा. देवापासून बाजूला गेलं की अवघड आहे ना. देवापासून बाजूला जायचं नाही. एकदा मिठाचा हत्ती केला आणि समुद्रावर धुयाला नेला. किती दिवसांनी परत येलो?
मीठ कोण आहे? अहो समुद्रच आहे. तसा जीव कोण आहे? देवच आहे. हा, म्हणून आपण संगत चुकीची. काय झालं, समुद्राला सोडून मीठ बाजूला आलं. मीठ बाजूला आलं, त्याच्या गोण्या भरल्या, त्या मालगाडीत टाकल्या, मोठ्या मालगाडीत टाकल्या, आणि गोण्याला ते मीठ होतं. आणि मीठ म्हणतंय बरं झालं, बरं झालं समुद्राला सोडून आलो, गाडीत फिरायला मिळते, घाट बघायला मिळते, झाडं बघायला मिळते, ती बरं झालं. समुद्राला सोडून आलो, बरं झालं. आणि मग ती मीठ आलं मोठ्या दुकानात, मोठ्या दुकानातनं होलसेल दुकानात, होलसेल दुकानातनं किराणा दुकानात मावशीबाई गेल्या आणि पदरात आपले मीठ घेतलं. मग ती मीठ तरी व हसायला लागलं. मीठ म्हणतंय बरं झालं, समुद्राला सोडून आलो, गाडीत फिरायला मिळालं, झाडं बघायला मिळाली, आणि आई पण मिळाली, बरं झालं. कोण म्हणतंय? देण्यात ठेवा बरं का. हां, मावशीबाई गेल्या घरी, मीठ ठेवलं आणि पाटा घेतला, पाट्यावर 4 हिरव्या मिरच्या ठेवल्या आणि शेजारी मिठाची मूठ नेऊन ठेवली. तरी व मीठ हसते. ती म्हणते बरं झालं, समुद्राला सोडून आलो, बरं झालं, झाडं बघायला मिळाली, गाडीत फिरायला मिळालं, आई मिळाली, घर मिळालं. पण ही हिरव्या साडीवाली कोण आहे? का जमायचं बघतंय माझं कोणास ठाव. आणि ती मिरच्याला जी विचारते, होय शाळेला आहे का कॉलेजला आहे? आती काय खंडाला? तुझं लग्न झालंय का? म्हणली नाही. माझ्या संग करशील का लग्न? ती मिरच्या म्हणल्या, अरे थोबाड्या गप्पड, थोड्या वेळाने एक बुलडोजरीनं आपल्यावनं फिरलं, म्हणली गप्पड. त्या मिठानं समुद्राला सोडलं. काय झालं? वरुट्याचा दणका सोसावा लागला. तसं देवाला सोडून आपण बाजूला आलं, आपल्याला सुद्धा काळाचा दणका सोसावा लागणार आहे. हा, हे सोपं नाही महाराज, लक्षात ठेवा. आणि मावशीबाई बी गप बसली नाही. मावशीबाईनं मग चेंदालं मीठ वाटलं. हां, वाटलं आणि ती भाजीत घातलं. मीठ भाजीत घातलं आणि मग भाजीतनं पोटात गेलं. सकाळ काय सोनं झालं असेल होय. त्याला नरक बनावं लागलं. लक्षात ठेवा. म्हणून देवाला सोडून आलं की त्याला नरक मिळाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. म्हणून त्याला एक अभंग आहे बरं का तुकोबारायचा. नरक साधला विसरून देवा, नरक साधला विसरून देवा, साधला विसरून देवा, नरक साधला विसरून देवा, उडाले ते भवान नदी माझे, बुडाले ते भवान नदी माझे, बुडाले ते भवा नदी माझे, बुडाले ते भवा नदी म्हणून लक्षात ठेवा की देवाला सोडून आल्यानंतर आपल्याला सुद्धा हानी पोचते आणि नरक भोगावा लागतो. म्हणून देवाला सोडून बाजूला कधी जायचं नाही. देव आपलासाच केला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून काय झालं, देव आपलासा कसा होईल सांगतो. पुढारी होतं आपलं गावात आणि कडक कपडी घालायची, टार्च कपडी घालायची सवय. आणि सकाळी जायचं होतं मीटिंगला बारामतीला, आणि गावातनं 9ला गाडी, 9ला इष्टी, आणि 9ला इष्टीला. आणि ती पुढारी बी असं होतं, अंगावर माती बसून देत नव्हतं, धूळ बसून देत नव्हतं, सारखं रुमालानं कपडे असं झाडायचं. हां,
आणि 9च्या इष्टीचा काय घोटाळा झाला, 10 वाजले तरी इष्टी आली नाही, 11 वाजले तरी इष्टी आली नाही. मग ही बडबड करायला लागलं, चिडचिड करायला लागलं. मला इष्टीवाली असे करतात, काम चुकारपणा करतात, वेळेवर गाड्या सोडत नाहीत. आणि इकडं तिकडं करताना ती मागं भिंतीला टेकलं तसं कोळशेनं झालं सगळं काळ. माणसं लागली हसाय, का लागली हसाय म्हणून मागं बघितलं तर कोळशानं सगळं काळं झालं. असा त्याला राग आला. कोणाचा? कोळशाचा. कोळशानं माझी कपडे काळी केलेली आहेत. कोळसा नावाला ठेवणार नाही, कोळशाचा रंगच बदलतो. म्हणून गुणी भरून कोळसा घेतला, साबण घेतला आणि नदीवर जाऊन बसलं कोळसा घासत. कोळसा घासत बसले. कोळसा घासते घासते घासते. खालची माणसं म्हणली काळं पाणी कसं काय यायला लागलं, कारखान्यानं पाणी सोडलं काय कोणास ठाव, म्हणून बघायला तरी जावं. म्हणून एक माणूस आपला बघायला आला. विचारलं, हो काय करताय? तुम्ही अजिबात बोलू नका. अरे पण झालंय काय? या कोळशानं कपडी माझी काळी केलेली आहेत. बर मग कोळशात नावाला ठेवणार नाही, कोळशाचा रंगच बदलतो. ती म्हणला अख्खी साबणाची फॅक्टरी जरी लावली तरी कोळशाचा रंग बदलणार नाही. तुला कोळशाचा रंग बदलायचा आहे का? हो मला कोळशाचा रंग बदलायचा आहे. चल माझ्याबरोबर. राहिलेला कोळसा घेतला आणि महाराज आगनीत चालला होता आणि त्या आगनीत कोळसा टाकला. कोळशाचा रंग पहिला कसला होता? काळा. आता आगनीत टाकल्याबरोबर कसला झाला? लाल. आणि म्हणून लक्षात ठेवा की कोळसा आगनीत टाकला की त्याचा रंग बदलला, तो लाल झाला. तसं तुम्ही कोळशाला रंग बदलण्याकरता अग्नीकडे जावं लागलं, तसं तुमचं आमचं दुःख घालवण्याकरता आपल्याला सुद्धा देवाकडे जावं लागणार नाही. आणि देवाकडे गेल्याशिवाय सुख मिळणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात आपुला तो एक आपुला तो एक देव करून घ्यावा, देव आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नोहे. त्याने विना जीवा सुख नोहे. त्याने विना जीवा सुख नोहे. हेरती माई के दुःखाती जळती, दुःखाती जळती. हेरती माई के दुःखाती जळती, दुःखाती जळती. आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नोहे. आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नोहे. त्याने विना जीवा सुख नोहे. त्याने विना जीवा सुख नोहे. हेरती माई के दुःखाती देवाजवळ गेल्याशिवाय सुख मिळणार नाही, लक्षात ठेवा. पण आपण देवापासून एवढं बाजूला गेलो की देवच नाही म्हणतो, एवढं बाजूला गेलो. मला सांगा, महाराष्ट्रात जन्माला येऊन देव नाही म्हणणं किती कमीपणाचं आहे हो? पांडुरंगाचा अवतार कुठं आहे? पाकिस्तानात. कुठं अवतार आहे? महाराष्ट्रात. ज्ञानोबरायचा अवतार, तुकोबरायचा अवतार महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या थोर वीर पुरुषांनी
अहिल्यादेवीचा जन्म महाराष्ट्रात. ज्या थोर वीर पुरुषांनी साध्वींनी ज्या महाराष्ट्रात जन्म घेतला, अवतार घेतला, त्या महाराष्ट्रात जन्माला येऊन देव नाही म्हणणं किती कमीपणाचं आहे हो. किती कमीपणाचं. एक गोष्ट सांगतो. एक गोष्टीतला जिल्हा आहे बरं का. गोष्टीतला जिल्हा म्हणजे पुणे नाही बरं का. गोष्टीतला जिल्हा सातारा बी नाही. गोष्टीतला जिल्हा सोलापूर तर अजिबातच नाही. गोष्टीतला जिल्हा म्हणजे कुठंतरी आटपाट नगर आहे तिकडचा आहे. आणि त्या गोष्टीतल्या जिल्ह्यात एक वशिल्यानं गुरुजी झालं होतं. वशिल्यानं. आणि ती विद्यार्थ्यांना गुरुजी शिकवायला पहिली. आणि झालं काय, शाळा तपसायला साहेब आले इन्स्पेक्शनला. साहेब येणार कळल्यानंतर गुरुजींनी सांगितलं 5वी ते 10वी वर्ग, 5वी ते 8वी 9वीपर्यंत वर्ग एकत्र गुरुजींनी करून घेतले. आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं साहेब येतील, उत्तरं नीट द्यायची. बरं. आणि साहेब आले इन्स्पेक्शनला. साहेब आल्यानंतर पोरं बी उठून उभं राहिली. एक साथ काय म्हणायचं असतं ती बी आपली म्हणली. आणि मग साहेबांना वा बरं वाटलं. वा वा वा, शाळा चांगली. बसा 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 खाली. बसले. वा. साहेबांनी सांगितले बा गुरुजी, मला जास्त वेळ नाही, मी यांना एकच प्रश्न विचारणार आणि लगेच जाणार, कारण मला लगेच माघारी फिरायचे. गुरुजी म्हणलं पण अहो परीक्षेला विषय 8 आहे ती आणि तुम्ही एकच प्रश्न. साहेब म्हणले मला वेळ नाही तेवढा, एकच प्रश्न विचारणार. आणि मग बरं ठीक आहे म्हणली तुमच्या पद्धतीनं. मग साहेबांनी विचारलं मुलांना, विद्यार्थ्यांनो लंका कुणी जाळली रे, लंका कुणी जाळली. तशी पोरं एकामेकाच्या तोंडाकडे बघायला लागले ना, खालीच बसली. कुणी जाळली असावी. साहेबांना राग आला. साहेब पळतच एका विद्यार्थ्याकडे गेले. उठ उठ, सांग लंका कोणी जाळली. ती म्हणला मी तेव्हा गावाला गेलो होतो, म्हणजे लंका जळली तेव्हा बरं का. आणि त्याच्या पुढचं तर तू सांग. ती तर रडायच लाग, मी तर लंका बघितली नाही कसली होती. साहेब म्हणले गुरुजी काय विद्यार्थ्यांना शिक्षण आहे, काय केलं तुम्ही. साधा प्रश्न लंका कुणी जाळली हे सांगता येणं किती कंपनाच आहे. गुरुजी म्हटले हे बघा साहेब, तुम्ही काय लई तापू नका, ताना करू नका. झालंय काय, या विद्यार्थ्यांसारखे महाराष्ट्रात विद्यार्थी नाहीत. असं बर. कधी कुणाशी भांडण नाही, मारामारी नाही, कधी कुणाला शिवी नाही, असे शांत वृत्तीचे विद्यार्थी असल्यामुळं मी छातीला हात लावून सांगतो, लंका जाळणार याच्यातलं तर कुणी नसावं. साहेब गुरुजीकडेच बघत उभा राहील. थेट ग्रामपंचायत ऑफिस. कोण कोतवालाय, पुढारी कोण आहे बोलवा. आले पुढारी. पुढारी तुम्हीच का. हो, निवडून आले. शाळेत गेलता का. विद्यार्थी काय शिकतात पाहिलं न. झालं काय, साधा प्रश्न विचारला विद्यार्थ्याला येत नाही, गुरुजीला कळत नाही. मग तुम्ही एवढा अवघड प्रश्न कशाला विचारायचा हो. साधा प्रश्न लंका कुणी जाळली हाच प्रश्न मी विचारलाय. तसं ती पुढारी म्हणलं हे बघा साहेब, आता आमच्या गावात झाले ते 2 पार्ट्या आणि 2 पार्ट्या झाल्यामुळं गोंधळ उडाला असेल पोरांचा गुरुजीचा की कुठल्या पार्टीचं नाव घ्यावं म्हणून गप बसली असलेली. कुणी सांगितलं. साहेब म्हणलं ही बी त्यातलं. डायरेक्ट इष्टी आली, इष्टीला पाय दिला आणि कार्यकारिणी साहेब जिल्हा ऑफिसला गेले. काय जिल्ह्याचा विकास आहे, विकास आहे का भकास आहे. नाही ना, काय झालं काय. साधा प्रश्न विचारला, विद्यार्थ्याला येत नाही, गुरुजीला कळत नाही, पुढाऱ्याला सांगता येऊ नये. नाही मग तुम्ही एवढा अवघड कशाला विचारायचा हो. लंका कुणी जाळली हाच प्रश्न मी विचारलाय. हे बघा साहेब, तुम्ही काय तनतना करू नका. तुम्ही असं करा, पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा, जाळपोळीचा तपास. अख्ख्या जिल्ह्यात मुलांपासून
ते अधिकाऱ्यापर्यंत लंका कुणी जाळली हे न सांगता येणं हे जितकं कमीपणाचं आहे तितकं महाराष्ट्रात जन्माला येऊन देव नाही म्हणणं कमीपणाचं आहे. विठ्ठल देवापासून एवढं आपण बाजूला गेलो. लक्षात आजादवाद, आरंभवाद, विवर्तवाद, परिणामवाद, दृष्टी सृष्टीवाद. आजादवादाच्या दृष्टीनं माझे ज्ञानोबा सांगतात हे जगत कसं आहे. जे जे देखले सकल ते गे ते मगला मनोईच ते तर करळ आजादवादाच्या दृष्टीने ज्ञानोबाराही सांगतात हे जगत मृगजळाप्रमाणे. मग मला सांगा मृगजळ असत का दिसत? बोला ए असत का दिसत? मृगजळ कळत का दिसत? बर जाऊ द्या. दिसलेलं खरं का कळालेलं खरं? बोला. दिसलेलं खरं. बर सिनेमा दिसतो खराय का? ए सिनेमा खराय का? नाही ना. करा सर डोळं जाळता. चित्रामाग चित्र पळायला लागलं तर खुर्ची उभा राहते. पकड. अरे काय पडदा पकड का? दिसत तसं नसतं आणि म्हणून सगळं फसत. आजादवादाच्या दृष्टीनं हे जगत मृगजळाप्रमाणे आहे. तसा आपल्याला संसार हा भासमान आहे, मृगजळासारखा आहे. लक्षात ठेवा. आणि देवची एक सत्य आहे. विवर्तवादाच्या दृष्टीनं माझ्या तुकोबारायनं दृष्टांत दिलेला आहे. लक्षात ठेवा. दृष्टांत दिलाय. काय अभंग आहे सांगतो. विठ्ठल रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर. रज्जू सर्प म्हणजे काय? दोरीवर भासलेला सर्प या नाम रज्जू सर्प. असं नाही कळायचं. दोघं तिघं सप्तेची पंगत होती आणि दोघं तिघं जेवायला निघाली. जेवायला निघाल्यानंतर अशी चढून 3 इसांची वेळ. अंधार बी नाही उजेड बी नाही. अशा 3 इसांच्या वेळेत जेवायला निघाली. चढून अशी वर गेली. लांब दोरी पसरलेली दिसली. दोरी तिघच्या तिघ जागेवर थांबली. आबा बाबा म्हणली केवढं लांब पसरले. हो मागवा मागवा मागवा. आता मला सांगा कशानं हललं होते? मी का म्हणतो आपण तिथं वाजंत्रे आणू. हलल का? बर डॉल्बी लावू मग तर हलल का? नाही. बर मांत्रिक आणून मंत्र म्हणायला लाव. हलल का? ऐका ओवी. भासला दोरीचा सर्प तेत करिता नाना वाट गजर. का करिता मंत्राचा भडीमार अनुमंत्र न ढळे. मंत्र म्हटला काय? वाजंत्री आणले काय? आणि काही केलं काय? हलणार नाही. विठ्ठल मला यांची भीती जाईल कशानं? दोरीच्या ज्ञानानं सर्पाची भीती जाईल का सर्पाच्या ज्ञानानं सर्पाची भीती जाईल? कसं
दुरी आहे हे ज्ञान झाल्यानंतर सर्पाची भीती जाईल, लक्षात ठेवा. दुरी आहे हे कळायला पाहिजे ना, मग भीती जाईल. नाही तर आपण तसंच आहे. झालं काय, गावात होती जत्रा आणि जत्रा असल्यामुळं मग गावातले पुढारी निघाले जत्रेला. आणि जत्रेला निघाल्यानंतर ती 5-6 वर्षाचं पोरगं होतं. पुढाऱ्याचं ती लागलं मागं, दादा मी येतो, दादा मी येतो. पण ती पुढारी बी म्हणलं चल बाबा चल. कपडी घातली त्याला आपली नवीन चांगली, हाताला धरून पुढाऱ्याला घेऊन निघालं. आणि ते पुढारी असल्यामुळं माणसं रस्त्यात भेटायची आणि राम राम घालायची, राम 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 म्हणायची. आणि ती पोरगं काही दम काढायची नाही, सारखं हाताला हिसकं द्यायची, दादा चला, दादा चला. आणि ती माणसं येईल ती भेटायची. पुढाऱ्यांना म्हणायची वा वा तुम्ही चांगलं काम केलं, निवडून आला. पुढारी बी म्हणले हो आम्ही नेहमी चांगलं काम करतो, खडी खातो, सिमेंट खातो, डांबर खातो, सगळं चांगलं काम करतो आणि म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिलं. आणि ती पोरगं काही दम का नाही, दादा चला. ती पुढारी म्हणलं या पोराचं काहीतरी मिटवून देतो, ह्याला खेळणं घेऊन देतो. काय काय रे, गाडी घ्यायची का, नको. बर ट्रक घ्यायचा, नको. बाहुली घ्यायची, नको. मग काय घ्यायचं काय तुला. कार्ट्यानं लबरचा साप पसंत केला. हो मलाही घ्यायचे. मग ती म्हणली दे बाबा द्या. कितीला आहे, 25 रुपये. बर ही घे 25 दे. त्यानं बी आपलं पुढाऱ्याचं पोरगं म्हणून चांगला साप, जीभाशी बाहेर काढलेली लांब चांगला स्प्रिंगचा हलणारा दिला. हो आणि मग पोरगं झालं काम. पोरगं निसटला हातातनं, बाप पायन खायला गुतला आणि पोरगं निसट त्याचं काम झालं. निसटला आणि ती बिहलं नाही, माणसं येत जात होती, निघालं घरी माघारी. आणि इकडं म्हातारी पोराच्या आजी व काळजी करते. बया म्हणली पुढारी म्हणून मिरवत असल, माझ्या पोराला पाणी पाजलंय का नाही कुणास ठाव, काय खायला घातलं. मला एक तिडा अजून कळना बरं का. सासू सुनाची भांडणं कायम, पण थिरडी नातवालाच का खाली ठेवत नाही ह्योच तिडा अजून निघण. सारखं कडेवर घेऊन बाळ्या 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 बाळ्या. आणि म्हणली बाया कसं आहे ना. आणि तेवढ्यात ती पोरग दिसलं. म्हणजे आलं ग आलं लेकरू माझं म्हणून त्याला उचलून घेतलं. त्याचं पटापटा 2 मुक्क घेतलं. सुनबाईला म्हणली सुनबाई अगं पाणी तरी आण, लेकरू उन्हाचं आले. सुन आत गेली पाणी आणायला आणि कार्ट्यानं खिशात हात घातला. खिशातनं काढला साप. म्हातारीच्या मानवनं म्हातारीच्या डोळ्यावर साप. जसा म्हातारीनं बघितला साप तशी म्हातारी झाली साप. चांदीचं डोळं केलं. छातीवर बसला तो साप. आणि सुनातनं पाणी घेऊन आली. आणि तिनं बघितलं तर म्हातारीच्या छातीवर साप. तिची बुबडी वळली. तिला साप बी म्हणाय ना, साता पाप पाप पापच करायला लागली. म्हातारीच्या अंगावरून उडी पलीकडे टाकली. दादा साप पळा, भाऊसाप पळा. तिच्या गळ्यावर साप बसलाय पळा. ती साप मारणारी काटेच घेऊन आली. सगळं गाव जमलं. गाव जमलं सगळं. आणि सगळी म्हणली ए पुढं. आणि ती काय व्हायचं, स्प्रिंगचं असल्यामुळं वार आलं की सारखं हालायचं. आणि काठी घेऊन एक जण पुढं होतं. ती मागचं त्याला म्हणते ए ए टाकी ठोका पुढं हो. ती म्हणला खवाळले खवाळले मागवा. हलतय ती खवाळले. अरे काय घरात शिरले मारा मार ठोका टाक. नाही त्याला जरा बाजूला येऊ द्या हो. मी तसाच ठोका टाकाय जाईल तर म्हातारी पंक्चर होईल. आणि 2 तास माणसं सगळीकडून उभा आणि ते हलते. पुढाऱ्याला कोणतरी सांगितलं हवं तुमच्या घरी लय गर्दी जमली. पुढारी बी दोतारा आकडून पळायला लागलं. त्याला वाटलं मेलं बिलं का कोण गेलं कोणाच ठाव. पुढारी आलं मागणं गर्दीतनं विचारलं मागच्या माणसाला काय काय झालं. अहो तुमच्या आईच्या गळ्यावर साप बसलाय.
म्हणला कार्ट्यानं खेळ केला वाट. ती गर्दीतनं वाट काढून पुढं जायला लागलं तसं बायको उंबऱ्यातनं टाचावर करून त्याला म्हणते, आय हातात काहीतरी घेऊन जावा, ती खवळलंय. म्हणला तुझा का कालवा चाललाय. हा गेला आणि तो सर्प घेतला आणि साप खिशात घातला. किती वेळ झाला उभा आहे, किती वेळ झालं, 2 तास उभा आहे. मग 2 तास झालं तरी तुम्हाला कळलं नाही हा खोटा आहे म्हणून. तसं लक्षात ठेवा, आपलं आयुष्य चाललं तरी आपल्याला कळलं नाही हा संसार खोटा आहे म्हणून. लक्षात ठेवा, आयुष्य आपलं निघून चाललं तरी संसार खोटा आहे. मग सत्य काय आहे? सत्य फक्त एकच आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार, देवच एक सत्य आहे म्हणून त्याला आपलंसं करा, त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही. विठोबा. आणि अशीच ही संस्था, त्याचा वेलू गेला गगनावर, हा वेल गेला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी, सर्व गुणीजन मंडळी यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. ज्ञानेश्वर